लहानपणी कॅमलिनचीच कंपास पेटी हवी म्हणून हट्ट केल्याचं सगळ्यांनाच आठवत असेल. उंटाची छाप असलेली कंपास पेटी, त्यातलं साहित्य, कॅमलिनच्या रंगपेट्या, वॉटर कलर, कलर पेन्सिल, खडू आणि बरंच काही. या सगळ्यावरची उंटाची छाप म्हणजे दर्जाची 100% खात्री असंच समीकरण. हे समीकरण जवळजवळ मागच्या 3 पिढ्या अनुभवत आहे. याच कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचं नुकतंच 15 जुलैला निधन झालं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कॅमलिनला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थान मिळवून दिलं. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या या कामामागची प्रेरणा होते महात्मा गांधी. ते कसं? चला जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी. 1931 मध्ये स्वर्गीय दिगंबर दांडेकर यांनी महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीपासून प्रेरित होऊन शाईची पावडर तयार करायला सुरुवात केली. लवकरच पावडर टॅबलेट मध्ये बदलली आणि नंतर वापरण्यास सोपी अशी शाई जी काचेच्या बाटल्यांमध्ये विकली गेली. कालांतराने सुभाष दांडेकर यांनी या व्यवसायाला आधुनिक रूप देऊन नावारूपाला आणलं. 1960च्या काळात MSc केल्यानंतर त्यांनी या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. पण तोवर परदेशी रंग आणि शालेय साहित्याला तोडीस तोड असं स्वदेशी काहीच साहित्य उपलब्ध नव्हतं. मग दांडेकरांनी त्या संदर्भात काम करायचं असं पक्क ठरवलं. पण या सगळ्या मागची प्रेरणा गांधीजींचे चित्र आणि ते चित्र रंगवणारा कलाकार होते. ते कसं? चला सांगते. 1960 मध्ये जेव्हा सुभाष दांडेकर कंपनीत रुजू झाले तेव्हा त्यांना परदेशी कला साहित्याला पर्याय देणारी भारतीय उत्पादनं सादर करायची होती. त्याला एका वेगळ्या कारणाने गती मिळाली. ते म्हणजे एका प्रमुख कलाकाराला महात्मा गांधींचं एक पोर्ट्रेट रंगवण्यासाठी नियुक्त केलं होतं आणि त्यासाठी त्या कलाकाराला इंग्लंडमध्ये बनवलेले विन्सर आणि न्यूटन ऑइल कलर्स प्रदान करण्यात आले. यावर त्या कलाकारानं अशी टिप्पणी केली होती की स्वदेशी चळवळीच्या नेत्याचं चित्र रंगवण्यासाठी परदेशी रंग वापरताना मला खूप वाईट वाटते. आणि इथूनच दांडेकरांच्या संशोधन आणि विकासाला सुरुवात झाली. आणि मग त्यांनी कलर टेक्नॉलॉजीचा प्रगत अभ्यासाचा पाठपुरावा करण्यासाठी युकेतला ग्लासगो येथे रंगरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. इंग्लंड आणि शेजारील देशांमध्ये अनेक रंग आणि रंगद्रव्यांचा अभ्यास केला. पण मुंबईत परतल्यावर भारतीय कलाकार आणि ग्राहकांच्या गरजा समजून त्यावर आधारित अशी उत्पादने विकसित केली. त्यानंतर त्यांनी आणखी एक नाविन्यपूर्ण प्रयोग देखील केला, ज्यात कलाकारांना कॅमलिनच्या कलर्ससह इतर उत्पादन वापरून एक पेंटिंग तयार करायला सांगितलं. आणि ज्या चित्रांचं प्रदर्शन 1967 मध्ये दिल्लीतील एका प्रमुख आर्ट गॅलरीत भरवलं, ज्यात MF हुसैन, रामकुमार, जीवन अडलजा यांसारख्या दिग्गजांची चित्र समाविष्ट होती. त्यानंतर मग कॅमल आर्ट उत्पादनांची पहिली श्रेणी 1965 मध्ये आली, ज्यामध्ये भारतीय ग्राहक आणि कलाकारांसाठी वॉटर कलर केक, ट्यूब कॅनव्हासेस, पोस्टर, कलर्स, ऑइल पेस्टल, वॅक्स क्रेयॉन्स हे सगळं सादर केलं होतं. त्यामुळे कलाकार आणि भारतीय ग्राहकांचा कॅमलिनच्या उत्पादनावर विश्वास वाढला. कॅमलिन मधून अधिकृतरित्या निवृत्ती घेतल्यानंतर ते कुटुंबाला व्यवसायामध्ये मार्गदर्शन करत राहिले. 2020 पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. कोयोको कॅमलिनचे मानद अध्यक्ष होते. दादरच्या सुश्रुषा सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष तसेच महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्षही होते. त्यांनी तासनतास प्रयोगशाळेत संशोधन करून दर्जेदार रंगांचं संशोधन केलं. या रंगांचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी ते धडपड करायचे. या कॅमलिनच्या उंट आणि कला साहित्याचा हा प्रवास आजही सुरू आहे. कलाकारांना त्यांची सर्वोत्तम सर्जनशीलता साकारण्यासाठी कॅमलिनच्या उत्पादनांनी नेहमीच आत्मविश्वास दिला. त्यात सुभाष दांडेकरांचा महत्वाचा वाटा होता. प्रत्येकाच्या शालेय जीवनातील कंपासासारखी गणितीय उपकरणं देखील इतकी रंगीत बनवण्याची किमया या अवलियानं साधली होती. तुमच्या कॅमलिन सोबतच्या नक्की काय आठवणी आहेत ते खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा आझाद मराठी. धन्यवाद.